गणेशोत्सवासाठी अवघे 2 दिवस उरले असताना सर्व भक्तजन तसेच मूर्तिकार देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करताना दिसत आहेत. तर सध्या आपण आलो आहोत गोकुळनगर येथील आदित्य क्रिएशन यांच्याकडे. तर पाहूया मूर्तिकारांची कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि त्यांना ह्या तयारी दरम्यान काय काय समस्यांना सामोरे जावं लागत आहे. सध्या 2 दिवसावरती गणेशोत्सव आलेला आहे, तर कशा प्रकारे मूर्तिकार म्हणून तुझी तयारी सुरू आहे? नमस्कार, माझं नाव आदित्य निळेकर. माझी 3री पिढी या शेतात काम करते. शाडू मातीच्या मूर्त्या आम्ही बनवतो. आता 2 दिवस झाले पावसामुळे थोडंसं मला त्रास झाला आहे, पण काम अंतिम टप्प्यात आहे आमचं. आणि लोकांनी यावर्षी शाडू मातीला जास्त पसंती दिली आहे. त्या शाडू मातीच्या म्हणजे मागणी जास्त आहे. आम्हाला पूर्ण करता आली नाही यावर्षी, पण नेक्स्ट इयर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांना मूर्त्या देण्याचा. कशा प्रकारे शाडू मातीच्या मूर्त्यांना प्रतिसाद आहे लोकांचा? आता सध्या ते ह्या लवकर पाण्यात विरघळतात, त्याच्यामुळे लोकांना ह्या हवं आहे मूर्त्या. पण मार्केटमध्ये आता आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत शाडू मातीच्या मूर्त्या, मिळत नाही आहे जास्त. त्याच्यामुळे सध्या सोमवार आणि मंगळवारी जो पाऊस झाला त्यामुळे मूर्तिकारांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. तर त्याबद्दल तुला काय सांगायचं? अचानक पाऊस आल्यामुळे काही कलर वाळायला पण आम्हाला त्रास झाला, वर्कर्सना त्रास झाला जास्त प्रमाणात. कलर वाळ्यात सुकत नव्हते आमचे जास्त, त्याच्यामुळे काम डिले झालं. थोडंसं जागून काम करावं लागलं, वर्कर्स वाढवायला लागले. काही कारखान्यात म्हणे पाणी शिरलं, तर त्याबद्दल तुला महापालिकेला काय सांगायचं आहे का? महापालिकेत लोकांना अशा ठिकाणी जागा द्यावी, परमिशन द्यावी की तिथे पाणी भरत नाही. अशा की काही लोकांना माहीत नसतं, त्याच्या भाड्याने घेतात जागा, शेड बांधतात. पण नगरपालिका त्यांना माहीत असतं ना की बाबा इकडे पाणी भरत आहे, तुम्ही इकडे बांधू नका. पण त्यांना परमिशन देऊ नका त्या भागामध्ये, मग ते मूर्तिकारांचं पण नुकसान होणार नाही. शाडू माती आणि जागा उपलब्ध करून दिलेली आहे महापालिकेतर्फे. तर तुम्हा मूर्तिकारांना काही फायदा झाला आहे का? यंदाच्या वर्षी माती फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आलेली आहे. हो, बहुतेक मूर्तिकारांनी माती त्यांना भेटली आहे, तर ते मातीमुळे फायदा झाला आहे त्याचा. पण जागा आम्हाला हवी आहे तशी नगरपालिकेकडनं मिळत नाही आहे. म्हणजे फुटपाथवर राहतात किंवा असं रस्त्यावर जागा मिळते, तर एखाद्या ग्राउंड घेऊन किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे गाड्या असतात त्यात आम्हाला जागा भेटली तर जास्त चांगली योग्य होईल. की शेड बांधणं खूप रिस्क असतं. आता परवाच्याच पावसामुळे पाऊस एवढा होता काही कळलं नाही, त्याच्यामुळे पाणी पडलं शेड बांधणं तर त्याचं नुकसान पण होतं. शाडूच्या मातीला, शाडूच्या मूर्तीला किती प्रमाणात मागणी आणि कशा प्रकारे तुझ्याकडे प्राईस रेंज आहे? तरी आमच्याकडे यावर्षी तरी 60-70% फरक पडला आहे मला. म्हणजे शाडूच्या मूर्तीच हव्या आहेत लोकांना. आणि प्राईस म्हटलं तर 1 फुटाची मूर्ती आमच्याकडे 2100 रुपयापासून स्टार्ट. लोकांना काय संदेश देशील? पर्यावरणपूरक मूर्ती बसवा आणि पर्यावरणपूरक सण साजरे करूया. रंगीत काम करण्यासाठी इथे हेल्प करतायत, तर कशा प्रकारे तुम्हाला वाटतंय, काय वाटतंय तुम्ही देवाची सेवा करतायत म्हणून? मी प्रियंका इंदळेकर. माझ्या वडिलांची कार्यशाळा आहे आणि मी लहानपणापासून इथे गणपतीच्या सेवेसाठी असते आणि खूप छान वाटतं. काय काय कामं तुम्ही इथे करतात? गणपतीला सोनेरी ज्वेलरी रंगवणं वगैरे ते काम करते आणि त्याचे वस्त्र रंगवणं वगैरे. छान वाटतं. गेल्या 2 वर्षापासून मी इकडे मदत करायला येते. मी 11वीची स्टुडंट आहे. कॉलेजला जाऊन मग इकडे मी मदत करायला येते. इकडे हेल्प करून गणपतीची सेवा करायला मला खूप आनंद होतो.